महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणातून राज्यसभेवर काही उमेदवार निवडून आले. त्यात माननीय राजकारणातील पितामह ज्यांनी 1967 पासून राजकारणात पाऊल ठेवलं आणि आपल्या पुतण्यालाही राजकारणात आणलं. धुरधर राजकारणी पवार खानदान आहे आणि या पवार खानदानातील शरद पवार साहेब आणि पार्थ पवार यांनी बिनविरोध निवड झाली आणि शिवसेनेचे ज्योती वाघमारे, अजून भारतीय जनता पार्टीचे काही जण हे राज्यसभेवरती म्हणजे 6 जागा होत्या त्या निवडून आलेल्या आहेत, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. परंतु एक महत्त्वाचं गोष्ट आहे, राज्यसभेवरती निवडून येण्यासाठी क्लीन चिट लागते, गुन्हेगार लागत नाहीत. राज्यसभा एक केंद्रातील लोकसभेतील दुसरा भाग आहे. एक लोकसभा असते, एक राज्यसभा असते. या लोकसभा राज्यसभा अधिवेशनामध्ये आपल्याला संविधानिक घटनेनुसार बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. कामगारांच्या म्हणजे जनतेच्या मागण्या, देशाचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मिळतो. आणि जसंच सुप्रिया सुळे जे लोकातून निवडून आलेले खासदार आहेत, त्यांनी कालच टी व्हीवरती सल्ला दिला की राज्यसभेवर आलेले जेवढे काही आता नवनिर्वाचित खासदार आहेत, यांना सल्ला आहे की तुम्ही राज्यसभेमध्ये प्रथम आल्यानंतर थोडं शिकून घ्या, बसा, ऐका, बोलतात समोरचे काय प्रश्न असतात. देशाच्या या राज्यसभेमध्ये बोलणं फार अभ्यासपूर्वक बोलावं लागतं, विचारपूर्वक बोलावं लागतं. समोरच्या व्यक्ती बोलताना जर आपलं काही चुकली तर आजूचं अख्खं राज्यसभामध्ये उपस्थित सदस्य, लोकसभेमध्ये उपस्थित सदस्य आपल्याकडे बघत असतात, मार्क करत असतात की माणूस काय म्हणतो. म्हणून बोलताना अभ्यासपूर्वक बोलावं असा सुप्रिया सुळेताईंचा सल्ला आहे. अगदी योग्य आहे. म्हणजे ज्याला अभ्यास असेल तर त्याने अभ्यासपूर्वक बोलावं. पार्थ पवार मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून पडले होते. सुप्रिया सुळेंनी पाडलं, सुप्रिया सुळेने सुनेत्रा पवारांना पाडलं आणि पार्थ पवारांना BJPच्या माणसाने पाडलं. तर अशा प्रकारचं हे राजकारण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, गेल्या निवडणूकपूर्व महानगरपालिका एक जमीन घोटाळा गाजतोय, महारवतन जमीन घोटाळा गाजतोय, जो अमेडिया कंपनीने केला. जी अमेडिया कंपनी पार्थ पवारांची आहे, जी अमेडिया कंपनी पार्थ पवारांची आहे, जी अमेडिया कंपनी पार्थ पवारांची आहे. एखाद्या कन्स्ट्रक्शन बिझनेस असो, रिअल इस्टेट बिझनेस असो किंवा अजून मोठ्या उद्योगांच्या कंपनी असो, या कंपनीच्या डायरेक्टर्स आपल्या सबऑर्डिनेट कमिटी पार्ट असतो, आपल्या स्टाफ असतो प्रशासकीय, ह्यांना अधिकार बहाल केलेले असतात. डायरेक्टरने प्रत्येक ठिकाणी डायरेक्टर पोचत नाही, तर डायरेक्टरने त्यांना हमीपत्र दिलेलं असतं, नॉमिनेटेड पत्र दिलेलं असतं की कुठलाही व्यवहार करण्याचा अधिकार हा कागदोपत्री हे तुम्हाला दिलेला आहे. राईट्स दिलेले असतात डायरेक्टरांनी. या राईट्स अंतर्गत पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीच्या काम करणाऱ्या त्या प्रशासकीय मुलीने आणि आणखी पाटील जे त्यांचे पार्टनर ₹1,000 पार्टनर आणि 99,000 पार्टनर अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवार, अशा अनेक बोगस कंपन्या उभारणारे पार्थ पवार आज महाराष्ट्रामध्ये पार्थ पवार महारवतन जमीन घोटाळा गाजत असताना, विधिमंडळामध्ये आलेला असताना आणि न्यायालयामध्ये वाद प्रलंबित असताना आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी क्लीन चिट समिती नेमली. आणि आता राज्याच्या घटनेच्या तरतुदीमध्ये, घटनाबाह्य पद्धतीमध्ये क्लीन चिट देण्यासाठी समिती नेमली जात नाही, तर गुन्हेगारावर गुन्हा कसा दाखल करता येईल याचा विचार तपासणी कमिटी समिती नेमली जाते.
परंतु ही तपासणी कमिटी समिती जर भ्रष्टाचारी पद्धतीने, जर चुकीच्या पद्धतीने जर करत असेल आणि गुन्हेगाराला पाठीशी घालत असेल आणि क्लीन चिट देत असेल, तर हा संविधानाचा अपमान आहे, हा घटनेचा अपमान आहे, हा लोकशाहीचा अपमान आहे, हे मी तुम्हाला नमूद करत होतो. मी कोणी राजकीय नेता नाही, कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही, परंतु एक सामाजिक विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक आणि स्थापत्य अभियंता या नात्याने सल्लागार काम करतो. आणि विशेष विश्लेषण मी सर्व मला जे मनाला पटतं, मी जो अभ्यास करतो सामाजिक माध्यमातून, वर्तमानपत्रातून, टी व्ही न्यूज चॅनलवरून जो काही अभ्यास करतो, सोशल मीडियावरून, त्याचे मी विश्लेषण या तुम्हाला माध्यमातून सांगतो.